आज आपण बायोटेक्नॉलॉजी अँड इट्स ॲप्लिकेशनवरचे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. पहिला क्वेश्चन काय आहे? बायोटेक्नॉलॉजी मेनली डील्स विथ म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचा मेन हेतू काय आहे? ऑप्शन नंबर 1, इंडस्ट्रियल स्केल प्रोडक्शन ऑफ बायोफार्मास्युटिकल्स म्हणजे जास्त प्रमाणामध्ये गोळ्या औषधी तयार करणं. ऑप्शन नंबर 2, बायोलॉजिकल यूज ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड मायक्रोब्स म्हणजे जेनेटिकली ज्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन केलेलं आहे, म्हणजे ज्यांच्या जनुकांमध्ये बदल करून किंवा जीनमध्ये बदल करून त्या तशा मायक्रोब्सचा किंवा फंगायचा, प्लांट्स आणि ॲनिमलचा आपण वापर करणार. ऑप्शन नंबर सी आहे बोथ ए अँड बी. त्याचा आन्सर सी येणार, कारण की दोन्ही पण ऑप्शन बरोबर आहेत. बायोटेक्नॉलॉजी वापरून आपण जास्त प्रमाणामध्ये गोळ्या औषधंसुद्धा बनवू शकता आणि ते वेगवेगळ्या सजीवांमध्ये ते मॉडिफिकेशन करून त्यांचा आपण स्वतःच्या फायद्यासाठी वापरही करून घेऊ शकता. म्हणून पहिल्याच उत्तर सी येते. ऑप्शन नंबर सी. सेकंड क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन द ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी म्हणजे बायोटेक्नॉलॉजीच्या ॲप्लिकेशनमध्ये खालीलपैकी कोणतं नाही, म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग खालीलपैकी कोणता नाही. आपण कशासाठी बायोटेक्नॉलॉजी वापरत नाही? बाकीच्या 3 म्हणजे ह्याच्यातलं एक असं वेगळं ऑप्शन काढायचं आहे जे की बायोटेक्नॉलॉजीचा फायदा नाही आहे. ऑप्शन नंबर 1, वेस्ट ट्रीटमेंट म्हणजे कचरा किंवा मग जे कचरा जे असते त्याच्यामध्ये प्रोसेस करून त्याचा काहीतरी हे लावणे, विल्हेवाट लावणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे. ऑप्शन नंबर बी आहे कन्व्हेन्शनल हायब्रिडायझेशन. कन्व्हेन्शनल हायब्रिडायझेशन म्हणजे 2 प्रजातींचं मेटिंग करून तिसऱ्या थोडा नवीन प्रकारचा सजीव तयार करणे म्हणजे हायब्रिडायझेशन असते. कन्व्हेन्शनल हायब्रिडायझेशन म्हणजे ते बायोटेक्नॉलॉजीमध्ये नाही आहेत, ती ट्रेडिशनल हायब्रिडायझेशन म्हणल्यासारखं आहे, म्हणजे सोपी आहे. कन्व्हेन्शनल म्हणजे सोपा प्रकारचं जे हायब्रिडायझेशन असते त्याला म्हणतात. ऑप्शन नंबर सी आहे एनर्जी प्रोडक्शन. एनर्जी प्रोडक्शनसाठी सुद्धा वापरतात, बायोगॅस वगैरे जे असतात प्लांट, त्याच्यातून एनर्जी भेटते. ऑप्शन नंबर 4 आहे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. हे तर मेन आहे, आपण क्रॉपमध्ये मॉडिफिकेशन करून तर खूप इंडस्ट्रियल स्केलवर प्रोडक्शन आणता ना. वेस्टची ट्रीटमेंटही करतात आणि एनर्जीचं प्रोडक्शनही होते, जेनेटिकली मॉडिफिकेशनही करू शकता, पण कन्व्हेन्शनल हायब्रिडायझेशन नाही होत. आता जे बायोटेक्नॉलॉजी तर मॉडर्न एक प्रकारचं हे आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी नवीन होणार आहे. कन्व्हेन्शनल हायब्रिडायझेशन ह्याच्यात काही जे दुष्परिणाम किंवा मग चांगले तेवढे काही फायदे नसतात, म्हणून हे बायोटेक्नॉलॉजीमध्ये नाही आहे, ती ट्रेडिशनल हायब्रिडायझेशन. म्हणून याचा आन्सर 2 येईल. म्हणून याचा आन्सर 2 येईल. तिसरा क्वेश्चन पाहूया. ॲप्लिकेशन लाईक बायोरेमिडिएशन, प्रोसेस्ड फूड, थेरपिटिक्स अँड डायग्नोस्टिक्स आर रिलेटेड टू म्हणजे बायोरेमिडिएशन म्हणजे असते की सजीव जे असतात म्हणजे मोस्टली तर मनुष्य ते जे प्रदूषण करतात त्याला म्हणतात बायोरेमिडिएशन. ते कंट्रोल करायसाठी त्या प्रोसेसला बायोरेमिडिएशन म्हणतात. म्हणजे मनुष्य प्रदूषण करतात आणि ते कंट्रोल करण्याच्या प्रोसेसला बायोरेमिडिएशन म्हणतात. आणि प्रोसेस्ड फूड म्हणजे अन्नामध्ये आपण बदल करून त्यांच्यामध्ये चांगले गुण टाकून त्यांना जास्त पौष्टिक बनवता, त्याला म्हणतात प्रोसेस्ड फूड. त्यामुळे ते अन्न आपण जास्त काळ टिकवून ठेवू शकता. आजकाल जे स्नॅक्स वगैरे असतात पुड्यात टाकून जे भेटतात त्यालासुद्धा प्रोसेस्ड फूड म्हणतात. डायग्नोस्टिक्स म्हणजे एखाद्या रोगाचं निदान करणे वगैरे. थेरपिटिक्स म्हणजे ट्रीटमेंट. हे जे सगळे आहेत गुणधर्म हे कशासोबत रिलेटेड आहेत, तर एवढा सगळा विचार करायची गरज नाही, सरळ बायोटेक्नॉलॉजीच आहे याचा आन्सर. बाकीचे नावं तर आपण ऐकलेलेही नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश डॅश आर द क्रिटिकल रिसर्च एरियाज ऑफ बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी आपण कशासाठी वापरतात किंवा मग त्याचे सध्याचे रिसर्च आपण कशासाठी करायला, म्हणजे त्याचे फायदे आपल्याला कोणत्या माध्यमातून होणार आहेत? तर ऑप्शन नंबर 1 आहे क्रिएटिंग ऑप्टिमल कंडिशन्स फॉर कॅटलिस्ट फंक्शन. बरोबर आहे. ऑप्शन नंबर बी आहे
प्रोव्हाइडिंग बेस्ट कॅटलिस्ट, म्हणजे काही रिॲक्शन वगैरे व्हायची आहेत किंवा मग काही आपल्याला करायचं असेल तर ते फास्ट होण्यासाठी आपण काहीतरी कॅटलिस्ट देत असतो, तर ते जास्त चांगल्या प्रकारे होणार. डेव्हलपिंग डाऊनस्ट्रीमिंग प्रोसेसिंग टेक्निक. डेव्हलपिंग डाऊनस्ट्रीमिंग प्रोसेसिंग टेक्निक म्हणजे आपण बायोटेक्नॉलॉजीच्या सहाय्याने जे काही प्रोडक्ट काढले त्याला प्युअर करणे, त्याच्यातून बाकीचे घटक वेगळे करणे किंवा मग त्याच्यामध्ये त्याचं शुद्धीकरण करणे, त्याच्यावर आणखी प्रोसेस करणे, त्याला म्हणतात डेव्हलपिंग डाऊनस्ट्रीमिंग प्रोसेसिंग टेक्निक. हे तिन्ही गोष्टी बायोटेक्नॉलॉजीमध्ये मिसळतात. म्हणजे याचं उत्तर ऑल ऑफ द अबव येईल. ऑप्शन नंबर A, B, C तिन्ही करेक्ट आहेत, म्हणून याचं उत्तर 4. फिफ्थ क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फॉर इन्क्रीजिंग फूड प्रोडक्शन. म्हणजे फूड प्रोडक्शन वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणतं कामाला येत नाही. ऑप्शन नंबर 1 आहे ॲग्रोकेमिकल बेस्ड ॲग्रिकल्चर. ऑप्शन नंबर B ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर. ऑप्शन नंबर C जेनेटिक इंजिनियर्ड क्रॉप बेस्ड ॲग्रिकल्चर. हे तिन्ही सुद्धा कामाला येतात. पहिल्या ऑप्शनचा अर्थ आहे की आपण ॲग्रोकेमिकल वापरतो, म्हणजे केमिकल्स वापरून ॲग्रिकल्चर केल्यावर जास्त उत्पन्न येतात ना, म्हणजे पेस्टिसाईड वापरायचं, फर्टिलायझर वापरायचे. ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर केल्यावर फूड प्रोडक्शन वाढते. आणि जेनेटिक इंजिनियर्ड क्रॉप बेस्ड ॲग्रिकल्चर हे तर सगळ्यात मेन आहे. आपण क्रॉपमध्ये डायरेक्ट त्यांचे जीनच बदलतो, त्यांची जीन थेरपी करतो, त्याच्यामुळे जास्त प्रोडक्शन तर होणारच. म्हणजे सगळे त्यांना लागू होतात. नन ऑफ द अबव हे उत्तर आहे. याचं आन्सर 4 आहे. Organic agriculture is a technique of raising crops for म्हणजे ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर ही टेक्निक आपण कशासाठी वापरता. हे सेम क्वेश्चनवरही पाहिला होता की फूड प्रोडक्शनसाठी आपण काय वापरतो, तर त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर आलं होतं. म्हणजे त्याच्यातून हे सांगता येते की ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर इन्क्रीजेड फूड प्रोडक्शनसाठी वापरता येते. ऑप्शन नंबर B काय रिडक्शन इन रिक्वायर्ड लेबर, म्हणजे आपलं कष्ट कमी होण्यासाठी. ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर केल्यावर कष्ट कमी होण्याचा काही संबंधच नाही आहे. इन्क्रीजिंग द यूज ऑफ ॲग्रोकेमिकल्स ह्याचा पण संबंध नाही. डिक्रीजिंग द यूज ऑफ ॲग्रोकेमिकल्स हे पण काही नाही. इन्क्रीज द फूड प्रोडक्शनसाठीच आपण ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर करता. फूड प्रोडक्शन मेन आहे. याचा आन्सर 1 येते 6चं. सेवन्थ क्वेश्चन पाहूया. यूज ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स इन क्रॉप फील्ड मे, म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स जर आपण वापरले त्याच्यामुळे काय होऊ शकते. ऑप्शन नंबर 1 रिड्यूस द हार्मफुल इफेक्ट्स ऑफ फर्टिलायझर्स, म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप वापरलं तर फर्टिलायझर्स जे आहेत त्यांचे खराब म्हणजे दुष्परिणाम जे आहेत ते कमी होतात. बरोबर आहे. म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आपण वापरले तर त्यांच्यामध्येच बदल केलेले असतात, मग त्यांना वरून फर्टिलायझर द्यायची गरजच पडत नाही. फर्टिलायझर कमी दिल्यामुळे मग आपल्याला त्याचे हार्मफुल इफेक्ट्सही कमी होणार. आणि ऑप्शन नंबर B मॅक्सिमाइज द यील्ड, हे तर असणारच. जास्त फूड प्रोडक्शनसाठीच आपण जेनेटिक मॉडिफिकेशन करता. ऑप्शन नंबर C आहे बी इन्व्हायरमेंट फ्रेंडली, म्हणजे आपण इन्व्हायरमेंटला काहीच धोका देणं चालू किंवा मग याच्यामुळे काही नुकसान नाही आहे इन्व्हायरमेंटचं. हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहे. तुम्ही यांचा ऑप्शन येणार 4. 8th क्वेश्चन आहे प्लांट्स, बॅक्टेरिया, फंगाय अँड ॲनिमल्स whose genes have been altered by manipulation are called, म्हणजे प्लांट्स किंवा बॅक्टेरिया, फंगाय, ॲनिमल्स यांच्या जीनमध्ये आपण बदल केलेला आहे अशांना काय म्हणतात. तर पेस्ट रेजिस्टंट असं काही नाही. फक्त पेस्ट रेजिस्टंट तर प्लांट्सलाच बनवतात, ते फंगाय आणि ॲनिमल्सचा त्याचा काय सोबत काही संबंध नाही आहे. हायब्रिड ऑर्गॅनिझम्स हे नाही आहेत. जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स हे आन्सर आहे, कारण की आपण जीन्समध्ये बदल करायलो आणि सगळ्याच्या आपण जीन्समध्ये बदल करू शकता, त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन करू शकता जीनमध्ये, तर याला जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स. त्याचा आन्सर येणार 3. 9th क्वेश्चन आहे गोल्डन राईस इज जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप प्लांट विथ इनकॉर्पोरेट जीन मीन्ट फॉर बायोसिंथेसिस ऑफ, म्हणजे गोल्डन राईस हे ते जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आहे ज्याच्यामध्ये आपण एक
जीनमध्ये बदल केला आहे आणि ते कशासाठी हे जीन कामाला येते? फॉर बायोसिंथेसिस ऑफ, म्हणजे ते जीन कशासाठी कामाला येते तर काय सिंथेसिस करायला कामाला येते? ऑप्शन नंबर 1 आहे विटॅमिन ई, व्हिटॅमिन के, ओमेगा 3, व्हिटॅमिन ए. त्याचा आन्सर येणार व्हिटॅमिन ए. गोल्डन राईसमध्ये विटॅमिन ए जास्त असते म्हणून ऑप्शन नंबर 4, 9 4 येणार. 10th क्वेश्चन. डॅश डॅश प्रोड्युस्ड बाय बॅसिलस thuringiensis. बॅसिलस thuringiensis काय तयार करते? बीटी टॉक्झिन नाही, बीटी टॉक्झिन. बीटी टॉक्झिन, हे बीटी टॉक्झिन नावच या बॅक्टेरियाच्या नावावरून पडलेलं आहे. बॅसिलसचं बी आणि thuringiensis टी, म्हणून याला म्हणतात बीटी टॉक्झिन. हे तर ॲसिड नाही आहे, ऑप्शन नंबर सी पण नाही आहे आणि ऑल ऑफ दिस पण नाही आहेत, ऑप्शन नंबर बी येणार आहे उत्तर. 11. द बॅक्टेरियम बॅसिलस thuringiensis प्रोड्यूस, म्हणजे बॅसिलस thuringiensis काय तयार करते? प्रोड्यूस डॅश डॅश प्लांट्स, म्हणजे कशी झाडं तयार करते? विच रिड्युसेस द अमाऊंट ऑफ डॅश डॅश यूज्ड, म्हणजे ती अशी झाडं तयार करते की ज्याच्यामुळं डॅश डॅशचा वापर कमी होते. डिसीज रेजिस्टंट नाही, आणि कारण ती बॅसिलस thuringiensis असे म्हणजे इन्सेक्ट रेजिस्टंट प्लांट तयार करते ती बॅसिलस thuringiensis. म्हणून ऑप्शन नंबर ए आणि सी तर नाही येणार, कारण की बीटी टॉक्झिन वगैरे ती तयार करते आणि ते कॉटनमध्ये टाकतात तर ते इन्सेक्ट रेजिस्टंट म्हणून टाकतात. इन्सेक्ट रेजिस्टंट म्हणल्यावर ऑप्शन नंबर बी आणि डी पैकी कोणीतरी येईल. विच रिड्युसेस द अमाऊंट ऑफ डॅश डॅश यूज्ड. आता इन्सेक्टसाठी आपण कमी करण्यासाठी ते फर्टिलायझर तर नाही वापरत ना एरवी, पण इन्सेक्ट कमी करण्यासाठी आपण इन्सेक्टिसाईड वापरता आणि हे इन्सेक्ट रेजिस्टंट क्रॉप बनवल्यामुळे इन्सेक्टिसाईडचा वापर कमी होणार. त्याचा ऑप्शन नंबर 4 येणार उत्तर. विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप्स आर मॉडिफाईड युझिंग बॅसिलस thuringiensis. बॅसिलस thuringiensis वापरून आपण कोणाकोणामध्ये कोणत्या कोणत्या क्रॉप्समध्ये बदल केलेले आहे, म्हणजे मॉडिफिकेशन केलेले आहे. ऑप्शन नंबर 1 कॉर्न आणि कॉटन बरोबर आहे. ऑप्शन नंबर बी टोमॅटो अँड राईस, हे पण बरोबर आहे. पोटॅटो आणि सोयाबीन, हे पण बरोबर आहे. सरळ सरळ NCERT मध्ये सगळ्यांचे नाव आहेत. त्याचं उत्तर 4 येणार.